आपण या अगोदरच्या तासाला आणि त्याआधीचे काही तास स्त्रीवादी साहित्य प्रवाहांचा विचार केला. आता दुसरा जो साहित्य प्रवाह आपणाला बघायचा आहे तो आहे आदिवासी साहित्य प्रवाह. अभ्यासक्रमामध्ये असलेल्या क्रमानुसार मी तुम्हाला हे प्रकरण सांगत आहे. स्त्रीवादी साहित्य प्रवाहामध्ये असलेल्या 3 उपशीर्षकांचा विचार आपण अगोदर केलेला आहे. आता आदिवासी साहित्य प्रवाहाचा विचार करत असताना जो दुसरा टॉपिक आहे त्या दुसऱ्या टॉपिक मध्ये जे काही उपशीर्षक आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे आदिवासी साहित्याच्या संदर्भाने एखादी सैद्धांतिक चर्चा आपल्याला करायची आहे. आदिवासी साहित्य स्वरूप आणि संकल्पना किंवा संकल्पना आणि स्वरूप, आदिवासी साहित्याची वाटचाल, तिच्या प्रेरणा, ह्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण जर आधुनिक भारताचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला कळेल की शहरी भारत आणि ग्रामीण भारत, दुसऱ्या बाजूला इंडिया आणि भारत, अशा 2 गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे असं विभाजन एका विशिष्ट समूहाच्या कडे पाहून हे केल्या जातं. पण तिसरा एक जो भारत आहे तो मात्र दुर्लक्षित राहिल्याचं आपणाला दिसतं. तो भारत म्हणजे वनवासात राहणारा आदिम भारत, असा एक भारत आहे. आणि त्या भारताचा विचार आपणाला या साहित्य प्रवाहाच्या निमित्तानं करायचा आहे. जर आपण बघितलं तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपल्या देशात ज्या काही विविध राजकीय किंवा सामाजिक घडामोडी घडत आहेत त्याचा जर परिणाम म्हणून आपण बघितलं तर आदिवासी समाज देखील थोडासा वेगाने जागृत होताना आज दिसतोय. त्याला देखील आज नवे आत्मभान प्राप्त होताना दिसतं. या आदिवासी समाजामध्ये साक्षरांची म्हणजे शिक्षितांची जी संख्या आहे ती अतिशय अल्प असली, मुठभर असली तरी नवशिक्षित आणि उच्च शिक्षित तरुण या आदिवासी समाजातून पुढे येताना दिसत आहे. आपण जर बघितलं स्वातंत्र्याच्या नंतर तर या आदिवासी मधून शिकून सवरून पुढे आलेली एक पिढी आपणाला दिसते. आणि या नवशिक्षित आदिवासी तरुणांनी एका नव्या जाणीवेनं साहित्य निर्मितीला सुरुवात केलेली दिसते. ही जी साहित्य निर्मिती आहे ही कमी असेल, काही स्फुट स्वरूपात असेल, तरी ती एक महत्वपूर्ण असा वाङ्मयीन प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणारी ती साहित्य कृती आहे. 1960 नंतरच्या मराठी वाङ्मयात म्हणजे 60 मराठी वाङ्मयात जे प्रवाह आहेत त्यातील महत्वाचा वाङ्मय प्रवाह म्हणून आदिवासी साहित्याकडे पाहिलं जातं. हा जो आदिवासी साहित्य प्रवाह आहे तो समृद्ध व्हावा असं आपल्याला जर वाटत असेल तर यासाठी आदिवासींच्या साहित्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्याशिवाय या आदिवासी साहित्याची ओळख आपल्याला होणार नाही. आदिवासी संस्कृती ही जी आहे हीच खऱ्या अर्थानं आदिवासी साहित्याची मूळ प्रेरणा आहे असं आपल्याला दिसतं. आणि ही प्रेरणा जी आहे ना, ही प्रेरणा लक्षात घेऊन आदिवासी साहित्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि तो अभ्यास खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण ठरेल. जर विश्वाचा विचार केला तर वैश्विक मानवजातीच्या प्रारंभिक अवस्थेतील मानवी जीवन समूह म्हणून या आदिवासींकडे पाहिलं जातं. किंवा अगदी प्रारंभिक अवस्थेतील मानवी जीवन समूहाचे अवशेष जे आहेत, जे शिल्लक आहे, ते जर बघायचं असेल तर तुम्हाला आदिवासी समूहाकडे पाहावं लागतं, आदिवासींकडे पाहावं लागतं.
त्याची संस्कृती पाहावी लागते. त्यांच्या संस्कृतीची जी काही मूलभूत स्त्रोत आहेत, प्रवाह आहेत संस्कृतीचे, त्याच्याकडे पाहावं लागतं. म्हणून स्त्री आणि पुरुष ही जी समानता आहे, किंबहुना स्त्रियांना प्रधान स्थान किंवा मातृसत्ताक पद्धती, प्राणीप्रेम, सहकार्याची भावना, अल्पसंतुष्टपणा, समूहनिष्ठता, धर्मनिरपेक्षता जर असेल, किंवा समता, बंधुता, न्याय, माणुसकी आणि चराचराकडे समदृष्टीनं पाहण्याची घट्टपणे जपणारी मूल्य या आदिवासींच्या संस्कृतीत आजही पाहायला मिळतात आणि ती तितक्याच जिवंतपणानं आजही अवलंबली जातात. या आदिवासी जे वेगवेगळे सण साजरे करतात, वेगवेगळी विधिविधानं असतात, देवतांचे वेगवेगळे विधी जे असतात, त्यांच्या कथा, त्यांचं नृत्य, गाणं, संगीत, हे सगळं जे आदिवासींचं आहे ना, ते निसर्गाशी तादात्म्य पावणार आहे. भूतलावरलं निरपेक्ष आनंदानं ओतप्रोत भरलेलं हे आदिवासींची संस्कृतीतलं जगणं आहे असं आपणाला दिसेल. म्हणून आदिवासी साहित्यातून मानवी मूल्यांचं आणि मानवी संस्कृतीचं आपणाला अनोखं दर्शन घडताना दिसेल. विशेष म्हणजे आदिवासीमधून शिकून सवरून पुढे आलेले जे काही नवशिक्षित आदिवासी तरुण आहेत, त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केलेला आहे. आदिवासींचं दुःख, दैन्य असेल, विद्रोहातलं वास्तव चित्रण असेल, हे संघर्ष असेल त्यांचा, हे सगळं त्यांच्या त्या कवितेत आलेलं आहे. रानावनातलं वातावरण असेल, त्यात गुजराण करणाऱ्या वन्य जमाती असतील, त्या आदिवासींचे पाडे म्हणजे राहण्याची ठिकाणं असतील, त्यांचं उदास भकासपणे केविलवानं जगणं असेल, त्या आदिवासींचे ज्वलंत आणि जिवंत प्रश्न असतील, त्यांच्या रूढी, त्यांच्या परंपरा, त्यांचे अंधविश्वास, या सगळ्यांनी बेडीबंद झालेलं त्यांचं स्वत्व, हे सर्व नवशिक्षित आदिवासी साहित्यिकांच्या काव्य प्रतिभेचे विषय होऊ लागलेले आहेत हे आपल्याला दिसतं. आणि आदिवासींचं असं जे सगळं साहित्य आहे ना, हे साहित्य वेगवेगळ्या नियतकालिकांमधून स्फुट रूपानं, काही किंवा छोट्या मोठ्या ग्रंथांच्या रूपानं आज प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतं. आदिवासी साहित्यांच्या मध्ये वेदना आहे, विद्रोही आहे आणि अभिनिवेश आहे. म्हणजे आदिमांना, जे आदी आहेत या भूतलावर आले, ते जंगलात राहणारे, रानावनात डांबणाऱ्या व्यवस्थेला दिलेला जाणीवपूर्वक त्यांनी हा नकार आहे. आम्हाला जंगलातच तुम्ही डांबून ठेवलं, आम्ही ते आज नाकारत आहोत. आणि आपण आदिवासींना असं वाटतं की आपण देखील या उज्ज्वल परंपरेचे पाईक आहोत, ही त्यांच्यात आज जाणीव प्रकट होताना दिसते. आपली एक ओळख, आपला आत्मशोध घेऊ पाहणारी ही त्यांची वृत्ती आहे. एकूणच आदिवासींचे जे लढे, मुक्ती लढे, ते अशा विशिष्ट निर्णयाप्रत नेण्याच्या जिद्दीनं हे साहित्य आज लिहिल्या जात आहे. आणि म्हणून विद्रोही आणि क्रांतीची भाषा ह्या साहित्यासाठी अनिवार्य अशी ही भाषा आहे. आपण जर बघितलं तर 1920 ते स्वातंत्र्यापर्यंतचा जो कालखंड आहे, या कालखंडात आदिम जीवनाविषयी भक्कम उदासीनता मराठी साहित्यात दिसून येते. बेचव, निसत्व, जीवनाचा जो अनुभव आहे, तो अनुभव मराठी साहित्यात या कालखंडात प्रकट झालेला आपल्याला दिसतो. या आदिवासींच्या आदिम जीवनाचे चित्रण एकूण मराठी साहित्यात दुर्मिळ झालं होतं. गावकुसाबाहेर रानावनात एक अरण्यक म्हणून जगणाऱ्या आदिमांच्या झोपड्यापर्यंत मराठी साहित्य पोहोचलं नाही.
आदिम समूहाचा उद्ध्वस्त प्रपंच मराठी साहित्याचा विषयच होऊ शकला नाही त्यावेळेला. त्यांच्या संस्कृतीच्या अंतप्रवाहांना न्याय देण्याची गरज या कालखंडातील मध्यमवर्गीय कवी लेखकांना कधी भासलीच नाही. अगदी अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं असेल तर विनायक तुमराम हे आदिवासी लेखक आहेत. यांनी वेळोवेळी आदिवासी लोकसाहित्याचं महत्त्व पटवून दिलं. आदिवासी साहित्य चळवळीला गतिमान करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी संमेलनं भरवली, मेळावे, शिबिरे हे सगळं भरून समृद्ध बोलीभाषा आणि बोलीभाषेतून अभिव्यक्त होणाऱ्या साहित्य प्रवाहाला गतिमान करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रस्तुत या विषयाच्या अनुषंगाने आपणाला चर्चा करताना आदिवासीची साहित्य जे आहे, आदिवासी साहित्य त्याची संकल्पना काय, या आदिवासी साहित्याची प्रेरणा काय, त्याची वैशिष्ट्य काय, ती वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती कशी आहे आणि त्याचा विकास कसा होत आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि त्यांच्या साहित्य कृतीचा अभ्यास आपणाला करायचा आहे. अगदी सुरुवातीला मी फक्त आज आपणाला या प्रस्तावनेच्या नंतर आदिवासी कोणाला म्हणायचं हे आपण पाहूया. कारण आदिवासी म्हणजे नेमकं काय, आदिवासी कुणाला म्हणणार आपण, तर अगदी भारतीय संस्कृतीच्या कोशामध्ये आदिवासी विषयी काही माहिती मिळते. त्यात असं म्हटलेलं की आर्य व द्रविड हे भारतातील दोन मोठे मानव समाज सोडून त्यांच्याही पूर्वी भारतात राहणाऱ्या किंवा बाहेरच्या देशातून येऊन वने व पर्वत यांच्या आश्रयाने स्थायिक झालेल्या जमातींना वन्य जाती किंवा आदिवासी जाती असे म्हणतात. आता अलीकडे आदिवासी हा शब्द विशिष्ट भाषा बोलणाऱ्या किंवा विशिष्ट जीवन पद्धतींनी व परंपरांनी नटलेल्या आणि शेकडो वर्षापासून जंगल पहाडात जीवन व्यतीत करणाऱ्या आणि त्याचबरोबर तिथे राहून देखील आपली धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्य जोपासणाऱ्या मानव समूहाची ओळख करून देण्यासाठी हा शब्द वापरला जातो. आदिवासी फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सामाजिक दुःखावर, उद्ध्वस्त प्रपंचावर हळहळही व्यक्त केल्या जाते. हे आदिवासी कसे राहतात तर कधी अर्धनग्न, कधी लंगोटी नेसून, अर्धनग्न राहून कधी लंगोटी नेसून शिकार करण्यासाठी रानोमाळ वनवन भटकल्यामुळे त्यांना वनवासी कि वन्य जमाती असं म्हणून देखील ओळखल्या जातं किंवा वनामध्ये वनवन भटकणारे म्हणून त्यांना वनवासी किंवा वन्य जमाती असं म्हणण्याचा प्रघात देखील नंतरच्या काळात पडलेला आहे. कोणी कोणी त्यांना सहानुभूतीने धरतीची लेकरं असंही म्हणतात. गिरीकंदरात शेकडो वर्ष वास्तव्य करीत राहिल्यामुळे कोणी गिरिजन असंही म्हणतात. आदिपुत्र, वनपुत्र ह्याही नावांनी त्यांना ओळखल्या जातं किंवा जंगलचे अनभिषिक्त राजे असे म्हणूनही त्यांना ओळखल्या जातो किंवा काही ठिकाणी त्यांचा असा उल्लेख केला जातो. तर काही पाश्चात्य विद्वानांनी मात्र त्यांना अबॉरिजिनल असं म्हटलेलं आहे. म्हणजे डॉक्टर घुरिये सारख्या जागतिक कीर्तीच्या संशोधकानं व पंडितानं त्यांना सो कॉल्ड अबॉरिजिनल्स तथाकथित मूळ निवासी असं म्हटले किंवा बॅकवर्ड हिंदूज मागासलेले हिंदू असं म्हणून देखील संबोधलेले. आदिवासींचे जे कैवारी ते पूज्य ठक्कर बाप्पा व पूज्य गांधीजी यांनी त्यांना मूल निवासी असं म्हटले. अलीकडेच डॉक्टर भाऊ मांडवकर आणि डॉक्टर गोविंद गारे ह्या अभ्यासकांनी ह्या वन्य जमातींसाठी आदिम हा शब्द वापरला. सुप्रसिद्ध समाजसेविका आणि आदिवासींच्या हितचिंतक म्हणून असलेल्या सौ कुसुम नारगोलकर आणि श्याम नारगोलकर यांनी त्यांना
जंगलचे राजे असंही म्हटलेलं आहे. म्हणजे आदिवासींच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या संबोधनाने त्यांना संबोधल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता आदिवासी म्हणजे निश्चित कोण आहे, तर आदिवासी ठरविण्याच्या शास्त्रीय कसोट्या कोणत्या आहेत हे प्रश्न महत्वाचे. यासाठी म्हणूनच मानववंशशास्त्रज्ञांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण अभ्यासल्या तर आपल्याला कळेल. गिलिन आणि गिलिन यांच्या मते आदिवासी कुणाला म्हणतात किंवा आदिवासींचा समुदाय म्हणजे कोण, तर उकर विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोली बोलणारा व समान संस्कृती जीवन जगणारा पण अक्षर ओळख नसलेल्या स्थानीय गटांच्या समुच्चयाला आदिवासी म्हणतात. आता आदिवासी या शब्दाची व्याख्या करताना हे असं म्हटल्यानंतर पुढे W.J. पेरी म्हणतात, त्यांनी आदिवासींची व्याख्या केली. 2-4 व्याख्या त्यांच्या केलेल्या आहेत आदिवासींच्या. तर त्यांचं असं म्हणणं आहे W.J. पेरी यांचं की समान बोली भाषा बोलणाऱ्या व एकाच समान भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समूहाला आदिवासी समाज असं म्हणतात. तर डॉक्टर रिव्हर्स त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या समूहातील सदस्य एक समान बोली भाषा बोलतात, युद्ध वगैरे सारख्या उद्दिष्ट पूर्तीकरिता एक होऊन झटतात, अशा सरळ व साध्या सामाजिक समूहाला आदिवासी समाज असं म्हणतात. तर बोगार्ड्स यांनी आदिवासी शब्दाच्या संदर्भात अशी एक व्याख्या केली. ते म्हणतात, सुरक्षिततेची जरुरी, रक्तसंबंधाचे बंध, समान धर्म ह्यावर आदिवासी समूह आधारलेला असतो, असं त्यांनी आदिवासींच्या संदर्भात म्हटलं. तर राल्फ पिडिंग्टन यांनी ट्राईब या शब्दाची व्याख्या करताना म्हटलं की आदिवासी हा समान बोली बोलणाऱ्या, एकाच भूप्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आणि सांस्कृतिक एकजिन्सीपणा बाळगणाऱ्या लोकांचा गट म्हणजे आदिवासी, असं त्यांनी म्हटलं. इसवी सन 1962 साली सिलॉंगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासींची एक व्याख्या केली. आता ही आदिवासींची जी व्याख्या ते म्हणतात, एकाच समान भाषेचा वापर करणारा, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणारा, एका विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करणारा, तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेला, अक्षर ओळख नसलेला व रक्तसंबंधावर आधारित सामाजिक राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिकपणे पालन करणारा एक जिनसी गट म्हणजे आदिवासी समाज होय. आता ह्या आदिवासींच्या संदर्भात किंवा आदिवासी समाजाच्या संदर्भात अशा काही ज्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत, या सगळ्या व्याख्यांच्या आधारानं आपणाला आदिवासी म्हणजे नेमकं कोण हे आपल्याला कळतं. आता हे आदिवासी यांची जे खऱ्या अर्थानं ह्यांचं जे खरं साहित्य जे ना आधी जे लिहिलेलं नाही वगैरे, जे तोंडी तोंडी चालत आलं ते खरं आदिवासीचं लोकसाहित्य आहे असं आपल्याला दिसतं. मग त्याही संदर्भानं आदिवासींच्या लोकसाहित्याच्या संदर्भानं तुम्हाला मी उद्याच्या तासाला सांगतो आणि नंतर मग आदिवासी साहित्याची किंवा आदिवासी साहित्याची संकल्पना काय आहे हे तुम्हाला मी नंतर सांगतो. आज आपण इथं थांबूया. ठीक आहे.